तर हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळे? तर हा आहे रक्षाबंधनचा ब्लॉग. आणि मी आणि आजीने गेलेलो सांगलीला. नंतर आम्ही सांगलीत पोहोचल्यानंतर आत्ती म्हणली चला आपण सगळे डीमार्टला जाऊन येऊया. पण आम्ही डीमार्टला गेलो. व्हिडिओ काढताना मध्ये मध्ये भाऊ करत होता. तर तुम्ही बघू शकता आम्ही डीमार्टमध्ये पोहोचलो. नंतर शॉपिंग करून थोडंसं खावं काहीतरी म्हणलं, म्हणून आम्ही हॉटेलला गेलो खाण्यासाठी. तर मी आईस्क्रीमच खाल्लं कारण आमचा श्रावणातला सोमवार होता माझा आणि आत्तीचा. तो त्यासाठी आम्ही आईस्क्रीमच खाऊन घेतलं. नंतर घरी आलो तर आजीच्या लाडक्या नातवाने आहे ना, तिच्या तोंडाला सगळी पावडर ओतून घेतली. तिच्या तोंडाला सगळी पावडर वतली आणि तिचा दुसरा लाडका नातू ते सगळीकडे पावडर लावून देत होता तिला. नंतर मग माझ्या लाडक्या भावाने केळाचे चिप्स आणले आणि नंतर आम्ही खाल्ले. तर हा बघू शकता तुम्ही समोसा खातोय. आणि नंतर सकाळचा मूड नसल्यामुळे संध्याकाळी आम्ही रक्षाबंधन वगैरे सेलिब्रेट करून घेतली. मजा आली ह्या रक्षाबंधनला. आणि नंतर हे एकमेकांनी तर शिकवण चालू होती. मामा भाच्याला शिकवतोय आणि भाचा त्याच्या पप्पांना शिकवतोय. काहीच कळत नव्हतं. नंतर आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे घेतलं. दीदीनं आत्तीनं पुऱ्या वगैरे केल्या. सगळेजण मस्त असे व्हिडिओमध्ये पोज देत होते. आणि मग मी झोपताना केसाला तेल लावते तर पप्पा म्हणे राहू दे, मी तुझ्या केसांना तेल पण लावतो आणि वेणी पण घालून देतो. आणि पप्पा माझी वेणी घालायची खूप प्रयत्न करत होते. नंतर त्यांना मस्त अशी वेणी जमली. आता तुम्हाला दाखवते ती वेणी. तर ही बघा, पप्पांनी माझी एवढी मस्त वेणी घातली ना, मला पण एवढी छान घालता येत नाही. नंतर आम्ही निघालेलो गावी कारण माझ्या भावांना तिकडं पण राखी बांधायची होती आणि आजीच्या भावांना पण राखी बांधायची होती. मग आम्ही गेलो तिकडे. पण त्यांच्या गावी बसच नव्हती कारण बसनं सगळ्या संप होत्या, लांबच्या एसट्या चालू होत्या. आणि नंतर मग आम्ही थोडंसं खाऊन घ्यावं म्हणलं तर मग आम्ही हॉटेलला गेलो डोसा खाण्यासाठी. नंतर आम्ही राख्यासुद्धा घेतल्या आणि बस नसल्यामुळे आम्ही मग डुकडुक केलं आणि मग त्यातून बसून गेलो आजीच्या गावी कारण तिकडेच बस कोणती थांबत नव्हती. आमच्या गावाला बस खूप होत्या. नंतर आम्ही रक्षाबंधनसाठी गिफ्ट आणायला माझा म्हटलं चला आपण जाऊया. पण आम्ही रक्षाबंधन गिफ्ट आणायला गेला महावीर कलेक्शनमध्ये. तिथे रक्षाबंधनचा सेल चालू होता. माझ्या भावाने मस्त असा मला ड्रेस घेतला. नंतर मग मी सगळ्यांना राखी वगैरे बांधून घेतली. आम्ही खोल्यासुद्धा भाड्यानं दिल्या आहेत ना, त्यासुद्धा भैयांना मी राख्या वगैरे बांधून घेतल्या आणि माझ्या भावाने मस्त असा मला आशीर्वाद दिला. आणि दुसऱ्या शनिवार रविवारी पण आम्ही सांगलीला गेलो कारण माझ्या लाडक्या बाबूचा वाढदिवस होता. तो सुद्धा आम्ही मस्त असा सेलिब्रेट वगैरे करून घेतला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा. बाय.